नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज बनवतो आहोत आपण मिक्स व्हेज चीज टोस्ट सँडविच आणि इतकं हेल्दी आहे, इतकं टेस्टी आहे। मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता। त्यासाठी मिक्स व्हेजिटेबल घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये पहिले तर मी सगळ्या व्हेजिटेबल जे आहेत ना कट करून घेतलेल्या होत्या, त्या सगळ्या काढून घेते। त्याच्यामध्ये गाजर, टोमॅटो प्लस बीटरूट आहे, कांदा आहे, त्याचबरोबर बॉईल कॉर्न आहेत। हे छान सगळे घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा बटाटा आहे, तो उकडून घेतलेला आहे, सोलून घ्यायचा, त्याच्यानंतर छान असं किसून घ्यायचं आहे आणि किसलेला पूर्ण बटाटा टाकायचा आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित ते किसून झालेलं आहे बघा। त्यानंतर आता याच्यामध्ये ना थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर नॉर्मल मीठ असतं ते टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार। याच्यामध्ये तुम्ही अजून भाज्या वापरू शकता, जसं पनीर वगैरे, मशरूम वगैरे, तुम्हाला ज्या भाज्या आवडतील ना त्या अजून वापरू शकतात। मी माझ्याकडे जशा अवेलेबल होत्या ना त्या हिशोबाने घेतलेल्या आहेत। त्यानंतर याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकलेली आहे थोडीशी, त्याच्यानेच मस्त असं फ्लेवर येतो छान म्हणजे आपल्या सँडविचला खूप टेस्टी लागतो। जास्त स्पायसीही होत नाही आणि जास्त एकदम माइल्ड पण नसतो, त्याच्यामुळे टेस्टी इतका भारी लागतो ना टेस्टला। आणि हेल्दी तर आहेच, एवढ्या सगळ्या भाज्या आहेत, त्याच्यामुळे मुलांनाही तुम्ही नक्कीच देऊ शकता। छोट्या मोठ्या भुकेसाठी देऊ शकता किंवा टिफिनसाठी देऊ शकता, कधीही खाता येईल असं। आणि हे स्टफिंग सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर याच्यात बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, तीही व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथे माझ्याकडे कॅप्सिकम नव्हतं, तुम्ही असेल तर नक्कीच वापरा। माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी वापरलं नव्हतं, पण जेवढ्या होत्या भाज्या ना तेवढ्या सगळ्या वापरलेल्या आहेत मी। आणि तुम्हीही नक्कीच अशा पद्धतीने स्टफिंग तयार करा आणि सँडविच बनवून द्या, इतकं भारी होतं, इतकं टेस्टी बनतं ना। आणि हे तर पहिले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यासाठी सँडविचसाठी लागणारी ग्रीन चटणी असते ना ती बनवतो आहोत आपण। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूरशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, एक हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरचीचं प्रमाण तुमच्या जास्त पाहिजे असेल स्पायसी तर तुम्ही अजून वाढवू शकता। त्यानंतर तो भरपूर असा पुदिना टाकलेला आहे फ्रेशवाला, त्यानंतर जे भाजलेले चणे असतात ना ते टाकलेले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, साधं मीठ आणि काळं मीठ दोन्ही टाकायचं आहे इथे। आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला मस्त अशी ह्याची फाईन प्युरी तयार करून घ्यायची, म्हणजे मस्त अशी चटणी जी सँडविचची असते ना ती तयार होते। इथे बघा छान अशी चटणी तयार झालेली आहे। मी थोडीशीच बनवली कारण का मला थोडीशी आत्ता एका टायमापुरतीच पाहिजे आहे। आणि इथे मी व्हाईट ब्रेड न वापरता ब्राऊन ब्रेड वापरते आहे, त्याच्यामुळे तोही हेल्दीच आहे। आणि मस्त असं एका साईडला आपण याला ग्रीन चटणी जी बनवली आहे ना एका ब्रेडच्या स्लाईसला मस्त अशी लावायची आहे। जास्त स्पायसी नाही आहे, नॉर्मल आहे, मीडियम आहे, त्याच्यामुळे भरपूर अशी लावलात तरीही काहीच प्रॉब्लेम नाही। खूप छान टेस्ट येते या चटणीने, कारण का फ्रेश पुदिना वगैरे आहे ना त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। त्याच्यानंतर एका साईडला मस्त अशी आपण ना हिरवी चटणी लावून झाली की दुसरा जो ब्रेडची स्लाईस आहे त्याच्यावर आपण सुकी जी वडापावची लाल चटणी असते ना ती बनवलेली होती घरी, त्याच्यामुळे मी तीही वापरलेली आहे। छान अशी स्प्रिंकल केलेली आहे पूर्ण त्या दुसऱ्या ब्रेडच्या स्लाईसवर। ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर वापरू शकता, नाही वापरलात तरीही चालेल। पण मस्त असं मला पाहिजे होतं म्हणून मी टाकली आहे, मस्त अशी थोडीशी स्प्रिंकल केलेली आहे पूर्ण ब्रेडवर। आणि त्यानंतर बाकीची जी आपण स्टफिंग केलेली आहे व्हेजिटेबल्सची मिक्स व्हेजची, ती स्टफिंग अशी ठेवायची आहे, छान चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून व्यवस्थित सगळीकडे पसरवायची आहे। त्यानंतर चीजी बनवायचं आहे, त्यामुळे पूर्ण एक चीज स्लाईस ठेवायची आहे, त्यानंतर दुसरा ब्रेडची स्लाईस त्याच्यावर ठेवायची। आणि आता आपल्याकडे मशीन आहे जी म्हणतात ना टोस्टर किंवा सँडविच मेकर आहे, ते घेतलेलं आहे, ते गरम करायला ठेवलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावर मस्त असं बटर हे केलेलं आहे, स्प्रेड करून घेते आहे, छान व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करायचं आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित स्प्रेड करून झालं बटर की त्याच्यानंतर आपण जो सँडविच बनवलेला आहे तो टोस्ट करून घ्यायचा आहे, छान गरम करून घ्यायचा आहे, मस्त असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून छान वरतून क्रिस्पी होतो आणि त्याला कलर इतका सुंदर येतो ना की काय विचारूच नका। त्यानंतर वरची जी ब्रेडची स्लाईस आहे ना त्याच्यावर सुद्धा आपण मस्त असं बटर पसरवायचं आहे भरपूर असं। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता, असं काही नाही की बटर्स लावायला पाहिजे, तूप वगैरे लावलात तरीही चालेल। आणि त्याच्यानंतर त्याचं झाकण लावून छान असं दोन्ही साईडले क्रिस्पी होईपर्यंत, त्याचा गोल्डन कलर येईपर्यंत ना मस्त असं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं म्हणजे साईज मोठी आहे ब्रेडची, त्याच्यामुळे चीज स्लाईस वगैरे थोडंसं बाहेर आलेलं आहे, पण काहीच प्रॉब्लेम नाही। छान असं बघा इथे मस्त असं भाजलं गेलेलं आहे। आणि अशाच पद्धतीने आलटून पलटून दोन्ही साईडने आपण त्याला भाजून घ्यायचं आहे।
आणि त्याच्यानंतर त्याला मी 2 भागामध्ये कट करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने गार्निश केलेलं आहे. मस्त अशी चटणी हे केलेली आहे त्याची ग्रीन चटणी जी बनवलेली ती, आणि त्याचबरोबर मस्त असं मिक्स व्हेज चीज टोस्ट सँडविच. बघूनच तुम्हाला खावंसं वाटत असेल, त्याच्यामुळे नक्की बनवा. खूप भारी लागतो, खूपच टेस्टी लागतं. आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.